लोकसभेतील पिछाहाटीनंतर भाजपामध्ये आता अनेक घडामोडींना वेग आलाय। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत मॅरेथॉन बैठका झाल्या। विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार, रावसाहेब दानवे या बैठकीसाठी उपस्थित होते। विधानसभेसाठी लवकरच रोडमॅप निश्चित करून भाजप नेते आता कामाला लागतायत। विधान परिषदेच्या जागांच्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली। पराभव झालेल्या ठिकाणी पुन्हा संघटनात्मक बांधणी करणार असं भाजप नेत्यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलंय। फडणवीसांचं जे निवासस्थान आहे सागर बंगला, तिथे रात्री उशिरापर्यंत ही खलबत सुरू होती। लोकसभा निकाल, त्याचबरोबर आगामी विधानसभा, त्याचबरोबर विधान परिषद या सगळ्या संदर्भात रोडमॅप निश्चित केला गेलेला आहे। लोकसभेत जिथं यश आलं नाही, अपेक्षित यश हाती आली नाही, त्या ठिकाणी नेमकं काय करायला हवं याबाबत विधानसभेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून काय उपाययोजना करता येतील याबाबत सुद्धा खलबत झाली आहे। या बैठकीसाठी कोणते नेते उपस्थित होते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। देवेंद्र फडणवीस ज्यांच्या निवासस्थानीच ही बैठक झाली, त्याचबरोबर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील हे रात्री उशिरा सागर बंगल्यावर जी भाजपची बैठक झाली त्याच्यासाठी उपस्थित होते। त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि रावसाहेब दानवे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। तर या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं हे सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कुठले नेमके मुद्दे या संदर्भात चर्चेत आले बघूयात। विधानसभेसाठी भाजपा लवकरच रोडमॅप तयार करते। ब्लूप्रिंट या संदर्भातल्या तयार केल्या जाणार आहेत। बैठकीमध्ये ब्लूप्रिंट संदर्भात चर्चा झाली आणि लवकरच अंतिम आराखड्याची सुद्धा निश्चिती होणार आहे। ब्लूप्रिंट आणि रोडमॅपनुसार भाजपा नेते विधानसभेच्या कामाला लागणार आहेत। लोकसभेला पराभव झालेल्या ठिकाणी पुन्हा संघटनात्मक बांधणी होणार आहे। राजकीय समीकरणांपेक्षा सामाजिक समीकरणं जुळवण्यावर आता भर दिला जाणार आहे। जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार आहे। विधान परिषदेच्या जागांच्या संदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा झाली। विधानसभेसाठी सुद्धा कुठल्या नेमक्या गोष्टी करता येऊ शकतात आगामी काळात या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाली। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याकडून याबाबत अपडेट्स घेऊया। रिद्धेश, ब्लूप्रिंट आणि रोडमॅपचा उल्लेख भाजप नेत्यांनी या बैठकीनंतर केलाय, त्याच्यात नेमकं काय म्हटलेलं आहे हे समजू शकलंय का? नक्कीच आपण पाहिलं रीती तर जो फटका पडला आहे लोकसभा निवडणुकीत त्या गोष्टीचा फटका आपल्याला विधानसभा निवडणुकीत त्याचबरोबर विधान परिषद विधानसभेच्या निवडणुकीत नाही पडावा, त्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक काल सागर बंगल्यावरती आता देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडली। त्यामध्ये जो महत्वाचा मुद्दा होता की आपण जो ब्लूप्रिंट संदर्भात विधानसभा निवडणुकीच्या ब्लूप्रिंट संदर्भात चर्चा झाली की आपण राजकीय समीकरणांवर लक्ष न देता सामाजिक समीकरणांवरती लक्ष द्यावं। त्याचबरोबर पाहिलं ते ह्याच्या संदर्भात देखील त्या विधान परिषदेच्या जागा संदर्भात देखील चर्चा झाली। एक महत्वपूर्ण बैठक काल रात्री सागर बंगल्यावरती पार पडली। या बैठकीमध्ये भाजपचे सर्व महत्वपूर्ण नेते मग देवेंद्र फडणवीस असतील, विनोद तावडे असेल, आशिष शेलार असतील, धनंजय मुंडे असतील, हे सर्व महत्वपूर्ण नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते। आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे ठाकरेंची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेने आता सर्व तयारी सुरू केली, त्याच अनुषंगाने आता भाजपने देखील तयारी सुरू केली आहे। आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठा फटका हा भाजपला पडला होता आणि तोच फटका आपल्याला विधानसभा निवडणुकीत नाही पडावा त्या संदर्भात आता हा ब्लूप्रिंट काढण्यात आला आहे। आणि सर्व जे जागा आहे त्याची चाचपणी केली जाणार आहे, कुठल्या जागेवरती आपल्याला पिछाडी भेटली आणि त्याच्या मागचं कारण काय होतं या संदर्भात देखील संपूर्ण अभ्यास आता भाजप जे करणार आहे। आणि यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस देखील मैदानात उतरले आहेत आणि सर्व जे भाजपचे महत्वपूर्ण नेते जे काल या बैठकीमध्ये उपस्थित होते त्या सर्व जे जागेची चाचपणी करणार आहे त्याच हिशोबाने त्यांची जी पुढे जो उमेदवार आहे तो देखील
देखील निश्चित केल्या जाणार आहेत। त्याचबरोबर जे विधान परिषदेच्या जागेसंदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली। मात्र या बैठकीनंतर आता पुढील त्यांचा कसा पाऊल असेल, पुढील त्यांचा कसा ते नियोजन असेल विधानसभा निवडणुकीचा, ते देखील पाहणं मात्र तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी रिद्धेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी। दरम्यान या बैठकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली या संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, बघूया। ज्या ठिकाणी आम्ही कमी आहोत त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना आणि सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेला कसा फायदा होईल याकरता आणि केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे याकरता आम्ही चर्चा केली। विधान परिषदेकरताही चर्चा केली। सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि अजून काही आम्ही निकष लावले त्यानुसारही चर्चा केली आहे। आणि आज जी आमची कोर कमिटी झाली यातनं जी काही अंतिम नावं आहे ते आम्ही केंद्रीय अध्यक्षाकडे पाठवू आणि मग केंद्र त्यावर निर्णय करेल। साधारणतः लोकसभेचं विश्लेषण झाल्यानंतर त्या विश्लेषणातून ज्या उणिवा आहेत, जो खोटा प्रचार झाला किंवा ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये सीटांचं अंतर आपलं थोडं महाविकास आघाडीपेक्षा जास्त राहिलं की सीटा कमी आल्यात आपल्या, या संदर्भात चर्चा झाली। आणि आता या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने काही चर्चा आणि विधान परिषद राज्यसभेच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा, एवढ्या विषयांवर ही बैठक मर्यादित होती।